सगळ्यात मोठी बातमी आपण बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाऊन छगन भुजबळ भेटलेले आहेत। ओबीसी आरक्षणासंदर्भात याचिकेबाबत ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक करा अशी मागणी भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यात मोठा उद्रेक होईल अशी भीतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि ओबीसी आरक्षणाच्या याचिकेसंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक करा अशी मागणी सुद्धा भुजबळांनी लिखित स्वरूपात मुख्यमंत्र्यांकडे दिली आहे। ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यात मोठा उद्रेक होईल अशी भीती सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। विवेक, किती वाजताच्या दरम्यान ही भेट झाली आहे आणि काय अधिक कळतंय? आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यावेळेस त्यांचे पुतणे आणि नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ हे देखील होते। ओबीसी आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे आणि कुठल्याही आधाराविना ओबीसी आरक्षण देण्यात आलेलं आहे असा आक्षेप या याचिकेत घेण्यात आलेला आहे। या याचिकेवर ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक राज्य सरकारतर्फे करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली। जर ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे राज्य सरकारनं ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक या प्रकरणात करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी एक पत्र देऊन मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। त्या संदर्भात ही भेट झालेली आहे। नक्की, धन्यवाद विवेक माहिती दिल्याबद्दल। अजून एक महत्त्वाची बातमी येते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे प्रकाश आंबेडकरांची राजगृहावर काही वेळात भेट घेणार असल्याची माहिती मिळते। महाआघाडीतील प्रस्तावाबाबत अशोक चव्हाण भेट घेऊन प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करतील असं कळतंय। या बैठकीनंतर काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची ही बैठक होणार आहे। या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची नावं ठरवून पॅनल यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे असंही कळतंय। बहुजन वंचित आघाडी काँग्रेससोबत येणार का हे अशोक चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीनंतरच स्पष्ट होऊ शकेल। मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी, अशोक चव्हाण प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत आणि त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर महाआघाडीतील प्रस्तावाबाबत ही चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची सुद्धा बैठक होणार आहे असं कळतंय।